नमस्कार, मातृभूमी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. तळणी येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने रामकथेचं आयोजन. पाहूया सविस्तर बातमीपत्र आमचे तालुका प्रतिनिधी भगवान देशमुख यांच्या. हदगाव तालुक्यातील तळणी येथे दिनांक 3 पासून श्री हनुमान मंदिर कलशारोहण व अखंड हरिनाम सप्ताह गाथा पारायणाच्या निमित्ताने संगीतमय श्री रामकथेचं आयोजन करण्यात आले आहे. परमपूज्य आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या वाणीतून ही रामकथा संपन्न होणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहाला दिनांक 3 पासून सुरुवात झाली असून तर याची समाप्ती दिनांक 10 रोजी होणार आहे. या सप्ताहात हरिकीर्तनात हरिभक्त पारायण पंकज महाराज, हरिभक्त पारायण आनंदराव महाराज, हरिभक्त पारायण भगवान महाराज, हरिभक्त पारायण अंजलिताई, हरिभक्त पारायण कांचनाताई, हरिभक्त पारायण गंगाधर महाराज, हरिभक्त पारायण विजय महाराज यांचा समावेश असणार आहे. काल्याचे कीर्तन हरिभक्त पारायण अशोक महाराज तळणीकर हे करणार आहेत. दिनांक 10 रोजी सकाळी परमपूज्य वैराग्यमूर्ती योगीराज दादा यांच्या हस्ते हनुमान मंदिराचे कलशारोहण संपन्न होणार आहे. या 7 दिवसात सकाळी काकड आरती, अभिषेक, गाथा पारायण, श्रीराम कथा, हरिपाठ, हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. या अखंड हरिनाम सप्ताहात व रामकथेचा अधिकाधिक भक्तांनी लाभ घ्यावा व यात सहभागी होण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळी तळणी हे नाथ, हे प्रभू, हे कृपावंत, हे दयानिधी भगवान, परमात्म्याचं ध्यान शेवटच्या क्षणात काम यावं म्हणून परमार्थ केला पाहिजे. हे बघा कडे हो, काही जणांचा मानस असतो की यावेळेस माळ घातली की पुढच्या वेळेला माझ्या घरी एक मजला उभा झाला पाहिजे ना. भजन भगवंताचं स्मरण मजल्याकरता नसतं, नीट आहे का? भगवंताचं भजन शेवटच गोड करण्याकरता असतं. भजनाचा उपयोग करून घ्यायचा संसाराकरता नाही, आत्मोद्धाराकरता, नाही का? आम्ही भजनामध्ये काही लोकांचा मानस असतो, चला महाराज बसायचंय कथेमध्ये. पण कशा करता? नाही, आता काय उन्हाळा दिवस आहे, जावं बसावं, मस्त झाडाची सावली आहे. कशा करता गेलो? नाही, गेलो आम्ही टाइमपास करण्याकरता. आता टाइमपास? अरे जा ऋषी मुनींनी हाडाचे काढ, रक्ताचं पाणी साधना करून आपलं जीवन व्यथित केलं. त्या संतांनी तुमच्या करता हे लिहिलेलं अमृत टाइमपास करण्याकरता नाही. म्हणजे 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, 256 उपनिषद, गाथा गीता, हे सगळे कशा करता? तर तुमचा टाइमपास करण्याकरता ना. ज्या व्यक्तीचा मानस आहे की आपण कथेमध्ये टाइमपास करण्याकरता बसायचंय, सज्जनो, वाईट वाटेल तुम्हाला पण ऐका, टाइमपास करणाऱ्या व्यक्तीने सत्संगात यायचंच नाही. मग कशा करता यायचं महाराज? अरे ऐका ना, कथेमध्ये टाइमपास करण्याकरता यायचं नाही, मग यायचं कशा करता? टाइम पास करण्याकरता येऊ नका, टाइम खास करण्याकरता या. ज्याला आपला टाइम खास व्हावा असं वाटतंय ना, त्यांनी कथेत बसायचंय. टाइम पास